साधायचंय. स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेले सर्वच संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की प्रत्येक सामना सुरू होण्या अगोदर दोन्ही कर्णधारांनी न चुकता समालोचन कक्षात ऑनलाईन स्कोरर यांना संपर्क साधून आपली आपली प्लेइंग 11ची लिस्ट सादर करणे हे बंधनकारक आहे. आपणापर्यंत आमची आवाज पोहोचवत आहेत डी जे शिवा किशोर पाटलांचे हे डी जे आणि त्यांचे सहकारी धीरज आणि सतीश हे डी जेचं संचालन करीत आहेत. सोबतच WDZ टीम हे एकूण 6 कॅमेऱ्यांनी या स्पर्धेचं थेट असं प्रक्षेपण करीत आहे आशिषजी डागा यांच्या नेतृत्वात. आणि आमचे विविध मॅच ऑफिशियल्स म्हणजे तन्वीर सर यांच्या अनुभवी नेतृत्वात सतीश चौबे, कुणाल पवार, प्रवीण हिंगोले, सतीश चौबे अत्यंत कमी वयात ज्यांनी मोठा अनुभव प्राप्त केलेला आहे असे उच्च कोटीतले आमचे अंपायर निष्पक्ष, निर्भीड, निर्दलीय आणि निर्दयी असे अंपायर लाभलेले आहेत. कुणावरही दयामाया नाही करतात. स्पर्धेतील सहभागी सर्वच खेळाडूंना आम्ही नमूद करू इच्छितो की आपल्या भोजनाची सोय BA4 मंगल कार्यालय, सिंधी कॉलोनी, BA4 मंगल कार्यालय येथे खेळाडूंच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जे खेळाडू भोजन इच्छुक असतील त्यांनी कृपया BA4 हॉल येथे जाऊन मनमुराद भोजनाचा आस्वाद घ्यावा. आयोजन समितीचे सदस्य आपल्या सेवेमध्ये तत्पर आहेत. वेळोवेळी कुठलीही अडचण असल्यास आयोजन समितीच्या मान्यवर सदस्यांशी संपर्क आणि समन्वय साधता येईल. तर मित्रांनो, 2 दिग्गज संघामधील हा सामना औरंगाबाद विरुद्ध उस्मानाबाद. जिजार्डे पहिला चेंडू, निर्धाव चेंडू,
प्रत्येक सामना हा 10 षटकांचा असेल. प्रथम 3 षटकं ही पॉवर प्लेची असतील. जास्तीत जास्त 3 खेळाडू अंतर्गत वर्तुळाबाहेर. हुकलेला फटका, निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा एक डॉट. एक धाव, एकेरी धाव. फलंदाज करताय मुळावर घालायचा घाव. यॉर्कर चेंडू, आणि काय विलक्षण स्ट्रोक आहे, बॅटीपेक्षा जास्त पायाला. आणि ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे त्या क्षेत्ररक्षकाने कदाचित झेल असावा असा अंदाज आहे. भाग्यवंत फलंदाज एक ओव्हर 1 रन. जैसी मैच रही ना वैसा अपना मतलब कमेंटेटर कम बोल रहा था. जैसा अगर शांत मैच चल रहा तो जबरदस्ती चिल्ला चोट करूंगा मैं. जैसा भी 6 गया तो फिर चिल्लाता, या विकेट गिरा तो चिल्लाता कमेंटेटर. गोलंदाज विजय शिंदे. आणि यावेळी मात्र झेलबाद झालेले आहेत फलंदाज. असं वाटलं होतं की षटकार जाईल, मात्र तसं काही झालेलं नाही आहे. यावेळी मात्र सुंदर असा झेल, कुठलीही चूक केलेली नाही क्षेत्ररक्षकानं. झेल घेणारे शहबाज, शाबाज.
ठीक. कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं, ज्या पद्धतीनं वारंवार फलंदाजांना बीट करत आहेत गोलंदाज. आणि अशा प्रकारे 2 षटकानंतर 2-2 2-2-2 म्हणजे 2 षटक, 2 धावा आणि 2 गडी बाद. काय विलक्षण योगायोग आहे. आणि आपल्या या स्पर्धेदरम्यान ऑर्चिड हॉस्पिटल जळगाव तसेच युनिक हेल्थ केअर यांच्या मार्फत फर्स्ट एड तसेच वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात आलेल्या आहेत. झेल सुटलेला आहे. जखमी झालेल्या खेळाडूला एखाद्याला काही बक्षीस आहे का? सेवा आहे फक्त. सेवा फक्त. ओके. आणि जर एकदम इमर्जन्सी असेल तर डायरेक्ट कॅशलेस सुविधा आहे. तसं काय आहे जर एकदम इमर्जन्सी असेल तर कॅशलेस सुविधा आहे ऑर्किडमध्ये आपली. ॲम्ब्युलन्स पण आणलेलं आहे. हो आहे सगळं. ग्रेट ग्रेट. कोणाला गरज पडू नये. बरोबर आहे. सिंगल. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं 2 क्षेत्ररक्षक आपसात खेळीमेळीच्या वातावरणात संयुक्त क्षेत्ररक्षण करताना सुसाट असा हा वारा आणि बेल्स अगोदरच पडलेल्या होत्या. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. प्रशांत गोलंदाज. एकेरी धाव. आणि अशा पद्धतीनं 4 षटकानंतर 13 धावा, 2 बडी. 3 षटकानंतर 13 धावा, 2 गडी बाद. करेक्शन. सुभाष कवडे. कवडे कवडे सुभाष कवडे. हवा पण सहन करून घेऊ काय. क्या नाम?
नवीन गोलंदाज सुभाष. कृपया वाइड. झेपावत चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताना क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक कर्णधार प्रदीप कांबळे यष्टी पाठीमागे. PR गायकवाड. बच्चों को मट्ठा पिलाता हूँ मैं दोपहर में, सिर्फ भेजने वाला होना कोई. उस दिन बच्चों को बोला यार मेरे को 100-200 ले जाओ, मट्ठा लेके आओ. साले इतने मट्ठे निकले बच्चे गए नहीं. नहीं आपकी नहीं, आपके बच्चे तो गाली खा के काम करते यार. रनों की संख्या 16 धावा 2 गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक. सिंगल. चार षटकानंतर 17 धावा 2 गडी बाद. उस्मानाबाद विरुद्ध औरंगाबाद. नवीन गोलंदाज अनंत चोपडे. मेरा बच्चा, मेरा लाल, मेरा वासरू, मेरा बारसू. अरे तू हँडसम झाला एकदम. अरे वा. वडिलांवर आणि काकांवर गेला बेटा तुझा. शिवा भोगल किशोर भोगल. दादा म्हणतात सेवा वसू बारस. दोनों वाजता खाते हैं म्हणजे. ये देख माइक स्टैंड रहना, आदमी दोनों हाथ से काम कर सकता, लिख सकता, खा सकता, बोल सकता, मोबाइल चाड़े कर सकता. इसके लिए रहता स्टैंड. वा उत्कृष्ट असा झेल. राजेश झेल घेणारे खेळाडू. धन्यवाद DJ शिवा. धन्यवाद किशोर पाटील. आणि ड्रिंक
ड्रिंक ब्रेकची घोषणा करण्यात आली आहे. आणि असं वाटतं ड्रिंकवाले बांधव स्वतः ओके. अंपायरांची सूचना तुर्तास थांबावं. नवीन फलंदाज अमोल घुगे. थोडंसं अपेक्षेपेक्षा संत गतीने खेळ चालू आहे, या गोष्टीचं भान सर्वांनी ठेवावं. मॅच ऑफिशियल असतील, खेळाडू असतील, कर्णधार असतील. पाच ओव्हर 21 रन, 21 धावा. 3 गडी बाद उस्मानाबाद विरुद्ध औरंगाबाद. दौलताबाद, खुलदाबाद, जैनाबाद. प्रशांत आवारे गोलंदाज तयार. वैयक्तिक दुसरं ओव्हर घेऊन पॉइंट क्षेत्र नो बॉल. कदाचित खेळपट्टी खाली गेला असेल हा चेंडू आणि ICCचे नियमांतर्गत असा चेंडू नो बॉल ठरतो. हो, कव्हर ड्राईव्ह. सुंदर असा हा चौकार. राहुल घुगे, अमोल. 28 धावा, 28 फॉर 3 लॉस. Last 2 balls of the over. Dot ball. उंचावरला फटका, संधी निर्माण होते. शाबाश शहबाज.
सुभाष कवडे. लॉंग लेग पोझिशन, ज्याला मराठीमध्ये आपण लंबपाद म्हणतो. फाईन लेग पोझिशन, ज्याला आपण उत्तम पाद म्हणतो. वा 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 वा, सुंदर झेल, अप्रतिम. नक्कीच चेहऱ्यावर सूर्याची प्रखर किरण त्यांच्या येत होती, तरीही तसूभरही विचलित न होता शेवटच्या क्षणापर्यंत ठेवली दृष्टी आणि कवेत घेतली ही सृष्टी. छह 6.2 ओवर के बाद 30 रन, 5 विकेट. उस्मानाबाद विरुद्ध औरंगाबाद. मिसफील्ड, पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रात. पॉइंट क्षेत्र म्हणजे ज्याला आपण मराठीत मुद्दा क्षेत्र म्हणतो. मुद्द्यामध्ये गुद्दा हाणण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं. निर्धाव चेंडू, उत्तम गोलंदाजी. सुभाष कवडे उत्तम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करीत असताना फुलटॉस, बिन टप्प्याचा चेंडू. लेग बाईज, ड्रिंक ब्रेक. नो ड्रिंक ब्रेक. गोलंदाज अनंत चोपडे. सिंगल. धाव संख्या पोहोचली ती 36. Back to the bowler. फोर रन्स. सो दिलासा फलंदाजांसाठी, दिलासा उस्मानाबादसाठी.
पाण्याची व्यवस्था करा कूलरमध्ये. उंच फटका, फलंदाजीला झटका. आउट हो गए. प्रशांत आवारे यांनी घेतला हा झेल. बॉलर बॉलर नेम जिजा आरडे. तो थोडाफार येणारच कारण जसं आता मी जुनं मारायचं परत मारेन. उलट मी असं असलो ना, हे माझ्या तोंडासमोर असलं तर थोडंसं त्याला प्रोटेक्शन लागेल. डॉट बॉल. तीव्र गतीची गोलंदाजी, निर्धाव चेंडू. वेगवान चेंडू. पुन्हा एकदा 4 चेंडू झालेले आहेत या षटकामध्ये आणि अत्यंत छोट्या रनअपमध्ये सुद्धा पेस जनरेट करतोय गोलंदाज. कमालीचा वेगवान असा हा चेंडू चकवा देऊन गेला फलंदाजाला. सिंगल. लेग बाईटचा इशारा केला पंचांनी आणि हे षटक इथं संपलं. 9 षटकानंतर 45 धावा. 9 षटकानंतर 45 धावा आणि 6 गडी बाद. उस्मानाबाद विरुद्ध औरंगाबाद. लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. डावातील शेवटचं षटक. गोलंदाज विजय शिंदे. उंच पटका लाँगॉन वरून 6 धावा. तर डावातल्या शेवटच्या षटकामध्ये काही महत्वाच्या धावा येत असताना गणेश यांचा गगनॅटिक असा हा षटकार.
आखूड टप्प्याचा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पायानं लाथाडतोय, हातानं हाताळतोय आणि यष्टीरक्षक चेंडू सांभाळतोय. मिड विकेट. थेट चेंडूपेक जर झाली असती तर नक्कीच फलंदाज हे तंबूत परतले असते, मात्र थेट चेंडूपेक झालेली नाही, त्यामुळे फलंदाज सुरक्षित. शेवटचा चेंडू षटकातील डावातील. छातीवर चेंडू झेललेला आहे कर्णधारानं आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज हा धावबाद झालेला आहे. धाव संख्या अब तक 56. अच्छा है, बढ़िया है. 56 रन, टारगेट 57. पुढील सामना दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी यायचंय. यवतमाळ विरुद्ध माननीय उच्च न्यायालय मुंबई. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती, कृपया टॉस का बॉसच्या दिशेने यायचं आहे. यवतमाळ विरुद्ध ऑनरेबल हायकोर्ट मुंबई. आम्ही आशा करतो की यवतमाळ आणि मुंबई हायकोर्टचे कर्णधार इथं उपस्थित असतील. त्यांनी त्वरित टॉस का बॉस डगआउटमध्ये यायचं आहे. मान्यवरांच्या आदरणीय उपस्थितीमध्ये नाणेफेक केली जाणार आहे. कमी धावसंख्येचा हा सामना. औरंगाबाद समोर 57 टार्गेट असेल आणि औरंगाबादनं एका प्रकारे डॉमिनेट केलं आहे उस्मानाबादच्या संघावर गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि आता कशा पद्धतीनं ते धावांचा पाठलाग करतात हे पाहणं निश्चितच रंजक ठरेल मित्रांनो, कारण अनेकदा हे निश्चांकी धावसंख्या घातक असतात. टू बी ऑर नॉट टू बी अशा मनस्थितीमध्ये फलंदाज असतात आणि त्यामध्येच घात होतो. मारावं की टिकावं, टिकावं की मारावं अशी मनस्थिती फलंदाजांची होते अनेक वेळा.
पण दोघी संघांचं म्हणणं आहे की माणुसकीच्या शत्रू संघे युद्ध आमुचे शिरू, जिंकू किंवा मरू. पुन्हा एकदा आग्रहाची विनंती करण्यात येत आहे. यवतमाळ संघाचे कर्णधार तसेच मुंबई हायकोर्ट संघाचे कर्णधार यांनी त्वरित टॉस कबाऊट डगआउटकडे यायचं आहे. ओके, मुंबई मिरॅकल्स आलेले आहेत, मॅजिकल मुंबई. यवतमाळ संघाचे कर्णधार जर आपण उपस्थित असाल तर त्वरित या, अनुपस्थित असाल तर उपस्थित व्हा. ओपनर्स प्लीज. क्रीडांगणावर रणांगणावर प्रवेश करीत असताना दोन सलामीवीर फलंदाज. त्वरा करा, त्वरित करा, लो स्कोरिंग मॅच आहे. यवतमाळ संघाचे कर्णधार आपणास वारंवार आग्रहाची विनंती करण्यात येत आहेत. कृपया आपण किंवा आपला एखादा प्रतिनिधी आपण टॉससाठी पाठवावा. राजेश सिंगतवार स्ट्राईकवर आणि महेश नॉन स्ट्राईक. गोलंदाज चार रन. पहिला चेंडू, पहिला होकार, पहिला चौकार आणि पहिला नकार, या सर्वच गोष्टी जीवनामध्ये नेहमी आठवण राहतात. बरोबर आहे. झेलबाद. गोलंदाज खुश, क्षेत्ररक्षक खुश. औरंगाबाद मात्र थोडेसे निराश आणि थोडेसे नाखुश. बाद होणारे फलंदाज राजेश. आणि पुढील सामन्यात अर्थात यवतमाळ विरुद्ध माननीय हायकोर्ट मुंबई संघानं नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. सहा धावा. उत्तरास प्रत्युत्तर, ठोसाच ठोसा. दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने से. अतिउत्तम असा हा कट
पायानं थांबवलेला पूलचा फटका. एक धाव. ऑन स्ट्राईक महेश. आखूड टप्प्याचा चेंडू सर्वांनाच चकवा देत गेलेला आहे आपल्या तंबूकडे. या चकव्यामुळे काहींचा थकवा गेलाय. आपके आ जाने से पुष्पा बॅकफूट पंच. ग्लुकोज द्या त्याला. आता ग्लुकोज काय वाईट आहे? ग्लुकोज काय वाईट आहे? तर दुपारची वेळ काहीसा संत गतीनं सुरू असलेला हा सामना, सामन्याची गती वाढवण्याचा प्रयत्न करावा सर्व मॅच ऑफिशियल्स आणि खेळाडूंनी. अनेक सामने खेळायचे आहेत. सौदागर यांचं क्षेत्ररक्षण. आणि आपण कॉल ऐकली असेल खाली खाली, याचा अर्थ होतो नॉन स्ट्रायकर सेंट आणि वर म्हणजे स्ट्रायकर सेंट. एक धाव. पुढील सामना होणार आहे यवतमाळ विरुद्ध मुंबई हायकोर्ट. मुंबई मॅजिकल संघानं नाणेफेक जिंकली आणि पहिले गोलंदाजी करण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे. समालोचन कक्षाच्या दिशेने डीजे बाबूंकडे सुसाट असा हा फटका. ताकदवान प्रहार. कृपया यवतमाळ कर्णधार आणि मुंबई कर्णधार यांनी समालोचन कक्षात येऊन ऑनलाईन स्कोरर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार यांनी कृपया फायनल 11, प्लेइंग 11, अंतिम एकादश यादी सुपूर्द करायची आहे ऑनलाईन स्कोरर यांना. सत्तावीस धावा. मुंबईचं बी तसंच आहे का? अच्छा, तुम्ही जोडीन आले का? वाईड.
लॉफ्टेड शॉट, 6 धावा. తెల్లగుంటే ఒకడు తెల్ల కిందులవుతాడు, నల్లగుంటే ఒకడు అల్లారల్లరి చేస్తాడు. తెలుపు నలుపు కాదు మీకు రంగుతో పని ఏముంది, సందు దొరికిందంటే చాలు ఈ మగ బుద్ధి వంకర బుద్ధి. అంటావా అమ్మవా, అంటావా అమ్మవా, అంటావా అమ్మవా, అంటావా అమ్మవా. पस्तीस धावा, 35 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. टार्गेट 57. कड घेतलेला चेंडू झेलबाद. सनम सामे कड घेतली आणि फलंदाज बाद. रब जो पोशीदा है.
गोले अंपायर म्हणून ओळखले जातात. संगीतप्रिय असं व्यक्तिमत्व. आणि या दरम्यान आता जाणून घेऊया कुणाल पवार यांच्याकडून किती धावांची आवश्यकता आहे. एक मात्र धावेची आवश्यकता. डेड बॉल घोषित करण्यात आलेल्या पंचांतर्फे. मृत चेंडू, स्वर्गीय बॉल होता हा, मुर्दा गेंद. आज सकाळपासून मैदानात अत्यंत वेगवान असे द्रुतगती वारे, तुफानी वारे येत आहेत. मात्र जे तुफान मनात थैमान घालत आहे खेळाडूंच्या, त्याच्या पुढे हे तुफान सुद्धा फिकं पडत आहे. आणि अशा पद्धतीनं औरंगाबाद संघानं अत्यंत दिमाखदार पद्धतीनं जवळपास एकतर्फी हा सामना जिंकलेला आहे. तमन्ना हीरा पन्ना मुझको है बस तेरा बनना एक झलक तेरी आंखों में ख्वाब सजा जाए. कृपया यवतमाळ संघानं